खरं पाहता आज दादांप्रती आम्ही कृतज्ञता मेळावा वास्तविक पाहता सुनेत्रा वहिनी आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या ज्या पोटनिवडणुकीसाठी उभ्या आहेत त्यासाठी आम्हा सर्वांचे असे पिंपरी चिंचवडकरांचे वर दादांचे खूप खूप ऋण आहेत ते आम्ही कधीच फेडू शकत नाही। पिंपरी चिंचवडचे खऱ्या अर्थाने ते शिल्पकार आहेत आणि या शहरासाठी या शहराला सर्वांगीण विकास करताना दादांचं खूप मोठं योगदान आहे। त्यामुळे आमच्या सर्वांची एक अशी भावना आहे की बाबा वहिनी ह्या जास्तीत जास्त अधिक मताने विक्रमी मताने निवडून याव्यात आणि म्हणून आम्ही जाऊन तिथे प्रचार करायचा आमच्या डोक्यामध्ये होता, परंतु बारामतीकरांना ते त्यांना बरं वाटलं नसतं आणि त्यांनी आम्हाला असंही सांगितलं की तुम्ही आम्हाला आमच्यावर गैरविश्वास दाखवताय का तुम्ही? आम्ही इथले सुपुत्र आहोत दादांचे, आम्ही खंदे कार्यकर्ते आहोत, समर्थक आहोत, आम्ही खंबीर आहोत, आम्ही सगळं करणार आहोत। परंतु नॉर्मली काय होतं की पोटनिवडणुकीमध्ये माणूस असा विचार करतो की 100% वहिनी तर काय निवडून येणारच आहेत, या मग आपण मतदान केलं काय नाही केलं काय, गेलं काय नाही गेलं काय, अशी जी भावना असते तर तशी भावना न निर्माण होता जास्तीत जास्त जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये बारामतीकर आहेत, जे बारामतीमध्ये मतदार आहेत परंतु कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे स्थायी आहेत, तिथं स्थानिक आहेत, त्या लोकांना विनम्र आवाहन करण्यासाठी की बाबा तुम्ही सर्वजण तिथं जा आणि त्यांना जाण्या येण्यासाठी जर काही अडचण असेल तर त्या प्रवासाची काय त्यांना मदत लागत असेल किंवा मग त्यांनी सर्वांनी जावं आणि मतदान करावं आणि दादांप्रती असलेलं प्रेम, कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं दादांबद्दलचं जे खूप मोठं दुःख आहे। 28 जानेवारीचा तो काळा दिवस आपल्याला सर्वांनाच म्हणजे कधी माणूस स्वप्नही बघू शकत नाही आणि मी धन्यवाद आणि धन्य समजतो वहिनींना की त्यांनी एवढ्या मोठ्या दुःखाचा आभाळ कोसळलेला असताना सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा भरारी घेऊन म्हणजे पण त्यांनी लोकांची जबाबदारी स्वीकारली, या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं आणि पुन्हा आपल्या स्वतःचे डोळे अश्रू पुसत त्यांनी आता पुन्हा समाजाचा विडा म्हणजे समाजाचा विकास करण्याच्या अनुषंगाने, कारण दादा हे विकास पुरुष होते आणि त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नव्हे, तर वहिनींनी जे सामर्थ्य दाखवलेले आहे, त्यांच्या सुपुत्रांनी जे सामर्थ्य दाखवले, आज पारदादा हे खासदार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे, वहिनींनी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि जयदादा बारामतीमध्ये आज सवर्ण वहिनींचा प्रचाराची धुरा आज जयदादांनी आणि त्यांच्या बारामतीकरांनी, मी विशेषतः पिंपरी चिंचवड शहरातील बारामतीकरांचे जे आता सन्मान्य चोरमुले इथं होते त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज सर्व बारामतीकर हे सर्व सुट्टी आणि तिकडचा गावाची जत्रा असल्यामुळे त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या म्हणजे जत्रेच्या अनुषंगाने तिथं जाऊन वहिनींच्या प्रचाराची पूर्ण तयारी ते सर्व करत आहेत आणि सर्व झटून कसून कामाला लागलेले आहेत। त्यामुळे आम्ही एक हा प्रयत्न केला सर्वांनी मिळून, सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मिळून की बाबा ह्या ठिकाणी कृतज्ञता मेळावा घेऊन लोकांना असं विनम्र आवाहन करायचं की आपण सर्वजण गाफील राहू नका आणि मग आपण वहिनींना विक्रमी मताने निवडून आणा, यासाठी आम्ही सर्वांनी एक छोटासा प्रयत्न